नमस्कार मित्रांनो, तर इकडे आलेली आहे मम्मा, इकडे आहे शुभा। हे बघा शुभाने किती छान असा ड्रेस घातलाय, गन लावलाय, किती सुंदर दिसते। आणि आता ती ब्लू कलरची पॅन्ट घालणार आहे त्या व्हाईट शर्टवर। आणि तुम्ही म्हणता आम्ही कुठं चाललोय, तर आम्ही चाललोय बीडला। तर कशासाठी चाललोय, काय चाललोय, तर हे पण मी तुम्हाला सांगते याच व्हिडिओमध्ये। आणि लगेच तर शिवांशची पॅन्ट चेंज करायला सुरू आहे। मम्मा आली आहे, चव्हाण साहेब गेलेत आहे, त्यांचं काहीतरी काम आहे तर बाहेर गेलेत आहे। तर आज मी एकटीच घरी होते आणि शिवांश होता। तर आणि मम्मा रानात होती, तर ती डब्बा घेऊन आली कारण आम्हाला इथं पीठ नाही, त्याच्यामुळं तिने डायरेक्ट स्वयंपाकच करून आणला। शिवांशने आता जेवण वगैरे केलं आणि मग आमचा असा प्लॅन ठरला की खूप दिवसापासून, म्हणजे खूप वर्षापासून मी सारखं जाते, पण मम्मा कधी पिक्चरला गेलीच नाही। लॉकडाऊनमध्ये एकदा गेली होती, लॉकडाऊन लागल्याच्या नंतर जे पहिल्यांदा झाले होते का टॉकीज सुरू, तर तेव्हा गेली होती। तर मी म्हणलं एक पिक्चर आलाय कोणता तरी नवीन, तर नवीन म्हणजे 10 दिवस झाला आलेला, तर त्याच्यासाठी चाललोय आम्ही बघण्यासाठी। तर आता 2:45चा शो आहे। आम्ही आता गाडी घेऊन नाही चाललो कारण गाडी आमच्या हिशोबाच्या बाहेर आहे, आमच्या बजेटच्या बाहेर आहे। म्हणजे इथून डिझेल प्लस ड्रायव्हर, डिझेलचं ठीक आहे पण ड्रायव्हरला परत 500-600 रुपये द्यावं लागते त्याच्यासाठी, त्याच्यापेक्षा आपलं बसने गेलेलं बेटर आहे। तर आता आम्ही इथून बस स्टँडला चाललो, बस स्टँडमधून बसने चाललो बीडमध्ये, नंतर तिथून उतरून टॉकीजला, नंतर पिक्चर बघून परत बसनेच रिटर्न। तर चला राहा माझ्यासोबत, कंटिन्यू झाली का बघू ते शुभा, वाळे काढ ना। बघा किती शुभा किती हँडसम दिसतोय, छान छान दिसतोय। तर आता सगळ्यात मोठा विषय आणि मेन विषय म्हणजे पोरगं राहतंय का नाही माहित नाही, पण चालविले आणि मला जमलं, वेळ भेटला तर हॉस्पिटलला पण जायचं या स्किनसाठी। पण मला वाटतं चव्हाण साहेबासोबत जावा, उद्या येणार, आज येणार आहे ते वापस, तर आता रात्री येणार आहे। तर मग उद्या आम्ही जेव्हा जिमला जातो का तर तेव्हा येताना हॉस्पिटलमधून यावं, कारण आता नको, कारण शिवांश पण सोबत आहे आणि खूप फिरावं लागेल म्हणून। तर इकडे बघा शिवांश, आपल्याला कुठं जायचंय, भूर जायचंय बसनी, तुला बसमध्ये चढता येईल का? कसं चढायचं? शिवांशला मी बसमध्ये एकदा बी नेलं नाही, आणखी पहिल्यांदा शिवांश सोबत बसचा प्रवास आहे हो। मी दोनदा केलाय, ऑपरेशन झालं तेव्हा। तर मला हे शिवांश सोबत मला माहित नाही तो कसा रिॲक्ट करतोय, काय होणार आहे बसमध्ये त्याला। तर आता मोठा झालाय, मी कधीच त्याला एकदा पण आम्ही त्याला बसने घेऊन गेलोच नाही। हिने आणलं होतं चव्हाण साहेब जेव्हा ऍडमिट होते का, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा मी तिकडे होते, ते बी तिकडे होते, आणि तेव्हा आमच्याकडे गाडी पण नव्हती, तर ही त्याला बसने घेऊन आली होती। आता गाडी आहे पण पैशासाठी आम्ही चाललोय बसने, कारण हे परवडत नाही एवढं, आपल्या बजेटच्या बाहेर आहे, आपल्या लायकीच्या बाहेर आहे। 500 रुपयाचं ड्रायव्हर, 500 रुपयाचे डिझेल, 1000 रुपये, त्याच्यापेक्षा आपल्या 1000मध्ये सगळंच होते, जाऊन येऊन 1000मध्ये पण 500-600 रुपयामध्ये, 700-800 रुपयामध्ये। सो चलो टाटा बाय।